लग्नाची तयारी वरात निघू लागलेला आहे आणि 33 कोटी देव जमा झाले. यक्ष, किन्नर, गण, गंधर्व सगळेजणच आलेले आहेत. सर्वांना आनंद झालेला आहे. मग विष्णू भगवंतांनी पाहिलं आणि गणांना सांगितलं की आता आपल्याला निघावं लागतंय. गणांनी विचारलं, आपण पुढं जायचंय का? म्हणून नवरदेव पाठीमागं, आपणच पुढे जाऊन काय करायचं? भगवंतांनी सांगितलं, आपल्याला पुढेच जावं लागेल. म्हणले आपला आणि त्यांचा मेळ लागायचा नाही. कारण महादेवाच्या जवळ भूत आहे, प्रेत आहे, पिशाच्य आहे, आऊट कोटी म्हणजे 3.5 कोटी भूतावळी आहे. आणि आपल्या गणाचा आणि त्यांचा मेळ कसा लागेल? आपल्याला निघावं लागेल. त्यावेळेला महादेवांच्या जवळ गण गेले आणि गणांनी सांगितलं. म्हणजे सगळे देव आले, विष्णू भगवंत आले, ब्रह्मदेव आले, इंद्र आलेला आहे, इंद्राणी सहित आलेला आहे. पण सगळेजण आपापल्याच नादात आहेत. म्हणजे नवरदेवाला कोण साजवायचं? महादेवांनी सांगितलं, माझे गण जसं सजवतील तसं या ब्रह्मांडामध्ये मला कुणीच सजवणार नाही. म्हणलं इथं आपल्या कैलासावरती काय आहे, आता कसं सजवावं लागेल? मुकुट घालायचं, कुठून आणायचं मुकुट? म्हणले आता नवरदेवाला फेटा असतो, तू कसा आता नवीन नवीन निघालं ते घालायला, तसं म्हणजे नवरदेवाला फेटा. अरे म्हणले आता मुकुट कुठून घालता? वर चंद्र आहे, गंगा आहे, झाकून टाकता का? म्हणले दोघांना राहू द्या आहे असंच. म्हणले जटा मोकळ्यात. मग काय करावं लागेल? भस्म लावावं लागेल. भस्म आणा म्हणले आपल्या कैलासावरचं जे नवीन चितेचं भस्म आहे ते आणा आणि ते भस्म लावा. कानामध्ये काय घालावं लागेल? 2 सारख्या रंगाचे साप घाला म्हणले, एक वेगळा आणि एक वेगळ्या रंगाचा दिसून. हत्तीचं कातडं पांघरलेलं आहे, चिता भस्म आणलं, सगळ्या अंगाला लावलं. आता म्हणले पोशाख काय करावा लागेल? मग गणांनी सांगितलं, ते तुम्ही जे बसलेले आहेत ना तेच वाघाचं कातडं गुंडाळा म्हणलं. मग त्याच्यासाठी आता ते वाघाचं कातडं राहणार आहे का? ह्याला आता काय करावं लागेल? तर कसं गुंडाळावं लागेल, कसं बांधावं लागेल? त्यावेळेला तिथं सर्प कुळाला सुद्धा आनंद झालेला होता आणि सर्प नाचत होते. आज मेरे नाथ की शादी है, मेरे भोले बाबा की शादी है. सगळं ब्रह्मांड नाचत होतं, देव नाचत होते. आज मेरे भोले बाबा की शादी है. आणि तिथं बारके बारके साप बी नाचत होते. त्याच्यातला एक आणला आणि कमरेला गुंडाला सांगितलं, सगळे नाचायला लागले तरी तू हलायचं नाही. म्हणून वाघाचं कातडं गुंडाळलं. म्हणजे आता नवरदेवाला बाशिंग बांधावं लागतं. काय करावं? आता इथं कुठं आणायचं? म्हणले कैलासावरती बाशिंग. लहान 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 साप होते, त्यांना धरून आणलं, शिट्टी खाली केल्या आणि वरती डोक्याकडे उंटी केली आणि त्याचंच बारशिंग महादेवांना बांधलं. मग हे सगळं बघितलं विष्णू भगवंतांनी आणि आपल्या गणांना सांगितलं, विष्णू चला म्हणले आपल्याला निघावं लागून. कारण ह्यांचा ना आपला मेळ बसायचा नाही. गंधर्व आले अप्सरांना घेऊन आणि गंधर्व पुढं निघाले, वराड निघालं, 33 कोटी देव पुढं निघाले. आणि त्याच वेळेला नंदी महाराज आले. महादेव नंदीवरती बसलेले. नंदी देवानं सांगितलं, देवा सगळे निघून गेले, म्हणजे आपण कधी जायचं? महादेवाने सांगितलं, दुसऱ्याच्या मेळ्यात आपला आनंद नसतो. म्हणले आपल्या आपल्या ग्रुपमध्ये कसा आनंद येतो तसा दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये येतो काय? आता आपण सगळे इथं भजन करतो, आपल्याला कसा आनंद येतो? आणि एखाद्या नवीन गावात गेलं, तिथं भजनाला गेलं, तेवढा आनंद येतो का? नाही. का? त्यांची पण मांडण्याची थोडी पद्धत वेगळी राहते. जरी संप्रदाय एक असला तरी सुद्धा काय होतंय, मांडण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी राहते.
म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये आपल्या आपल्या ग्रुपमध्ये मजा येते म्हणले. थांबा म्हणले, जाऊ द्या त्यांना पुढं. आणि मग पुढे वाजत गाजत ही सगळी मंडळी निघालेली आहे. विष्णू भगवंत निघाले, ब्रह्मदेव निघाले, इंद्र निघालेले आहेत, 33 कोटी देव निघाले, गण निघाले, गंधर्व निघाले, यक्ष निघाले. म्हणजे आपला ग्रुप कुठं आहे? द्या म्हणले वेताळांना एकदा आरोळी. अगोदरच निमंत्रण पत्रिका पाठवलेली होती. आणि मग महिषा आला, महम्मद आला, आग्या आला, झोटिंग आला, वेताळ आला, सगळेजण आले. भूत आलं, प्रेत आलं, पिशाच आलो, आणि आऊट कोटी 3.5 कोटी भूतावळ आली. 3.5 कोटी भूतावळ आली आणि ती सगळी नाचायला लागली. का म्हणले, आज आमच्या बाबांचं लग्न आहे. आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे नाथ की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे नाथ की शादी है, आज मेरे भोले बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है. नाचू लागलेले, गाऊ लागलेले. आता त्याच्यामध्ये कसे आहेत? एक जणाला म्हणजे पायच नाही, लांगडा आहे. एक जण 3 ठिकाणी वाकलेला आहे. एकाचं तोंड वाकडं आहे. एकाला तर म्हणले मुंडकच नाही. त्याचं मुंडकं कुठं आहे? छातीच्या ठिकाणी. एक कुत्र्याच्या तोंडाचा आहे, एक गाढवाच्या तोंडाचा आहे, एक मुंगसाच्या तोंडाचा आहे, एक लांडग्याच्या तोंडाचा आहे, एक गाढवाच्या तोंडाचा आहे, आणि सगळीच नाचायला लागली. आज मेरे बाबा की शादी है, 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 आज मेरे बाबा की शादी है. भोलेनाथांच्या लग्नामध्ये असा आनंद आहे. आज त्रिभुवन की शादी आहे. नुसतं भोले बाबांचं लग्न नाही, तर त्रिभुवनाचंच लग्न आज लागायला लागले. का तर त्रिभुवनाला आनंद झालेला आहे. जगदंबा माई बरोबर शिवाचं लग्न होणार आहे. कार्तिक स्वामी जन्माला येतील आणि तारकासुराला मारून टाकतील. अतिशय आनंद आहे. आनंदामध्ये वराड निघालेला आहे. आणि मग भोलेनाथ नंदीवरती आरूढ झाले. नंदी हा धर्माचं प्रतीक आहे. धर्मावरती देव आरूढ झाला. वराड निघालेला आहे. इकडे हिमालयामध्ये ही सगळा कालवा ऐकू आला. सगळ्यात पहिल्यांदा विष्णू भगवंताचे गण आले. हरिभक्त कुंडली कवर्ण हरी विठ्ठल श्री गर्जना ऐकली. म्हणजे हरिभक्त आले बर का. आवाज आलाय म्हणजे कुंडली कवर्ण. मग त्यावेळेला पहिल्या काळामध्ये होतं बघा. आता सगळा आनंद निघून गेला. नाही आनंद राहील. हळदी असायच्या, वाजायला लागलं ना मग मावल्या दारात यायच्या. काय चाललंय कुंकड? नवरा नवरी जेवणासाठी चालली होती कुणाशी तरी. गडंगण केलेला आहे असं म्हणायचं. ते बघायचं, त्यांना हौस होती बघायची. काही वाजत चाललं तरी मग ते बघायचं. मग रूपच सुद्धा गावात फिरवला जायचा. नवरा नवरी नवरदेव पारण्यावर चालला. वरात असायची गावामध्ये. घरोघर नवरा नवरीने त्या घरोघरी जायचं, त्यांना ओवाळलं जायचं. वयोवृद्ध माणसांच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं. नवरा नवरीनी नावं घ्यायची. खूप वेगळी आगळी वेगळी मजा होती. आता काही नाही राहिलं. ते व्हिडिओ कॅसेट डीजेन हे झालं, लग्न झालं. आणि मग आरोळी आलेले
हे आवाज सगळा ऐकला. मग इकडेही तयारी चालू होती. सगळेजण आनंदामध्ये होते. हिमालयाच्या नगरीमध्ये आनंद होता आणि त्या आनंदामध्ये सगळेजण येत आहेत हे त्यांनी पाहिलं आणि मग तिथंच गायन करू लागले. शिवशंभूच्या लग्नाला
किती उल्हास आहे. आणि मग आपला जावाई कसा आहे हे पाहण्यासाठी हिमालयाची पत्नी जी आहे पार्वती मातेची आई नेना आहे वरमाई. मग त्या वरमाईनं म्हटलं आता वराड यायला लागलंय म्हणल्यावर वराड बघायचं आहे. वरच्या मजल्यावरती गेली आणि उभा राहिली. त्यावेळेला सगळे जे तिथले गावकरी होते, पाहुणे रावळे होते, हिमालयाचे जे कोणी पर्वत आलेले होते मनुष्य रूपानं, ते सगळेजण पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी, आदर करण्यासाठी वेशीवरती उभा राहिलेले आहे. अगोदरच्या काळामध्ये होतं बघा, बैलगाड्या असायच्या आणि मग त्या बैलगाड्या वेशीच्या ठिकाणी उभा करायच्या, गावाच्या मध्ये तशाच उभा, वाजंत्री आल्याशिवाय जायचं नाही म्हणायचे. आणि मग गाड्या उभा करायच्या, वाजंत्री आल्याच नंतर वाजंत्री वाजवायला लागली की मग गाड्या तिथून निघायच्या. आणि वाजंत्री आलेलं कळायलं मग पिशव्या असायच्या, त्या पिशवीतून काढा 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 वलगट काढा वलगट काढा. मग ते त्या सुवासिनीने वलगट परिधान करायचे. आता ते वलगट जर दाखवलं का काही नाही खरं, काय बोलतील काय सांगता येणार नाही. असलं काय वलगट सौभाग्याचं प्रतीक, पण ते पटेल का आताच्या काळामध्ये? ते पातळ असायचं एकदम पांढरं शुभ्र, आणि ते मग त्या सुवासिनीने पांघरायचं गाडीमध्ये. आणि ज्या गावामध्ये वराड गेलंय का त्या गावातल्या माऊल्या दरवाज्यात येऊन उभा राहायच्या आणि मोजायच्या की ह्या वराडामध्ये किती गाड्या येते बाबा. तर एक 25 गाड्या येते समान, 25 बैलगाड्याचं वराड आहे. तर त्याच्यामध्ये किती महिलांच्या अंगावरती वलगट आहे ही मोजायच्या. त्याच्यावरून ओळखायचे गावाची लेवल काय आहे आणि गावाची माणसं कशी आहे. मग कमी जरा असल्या तर काय नाही बाई, 25 बैलगाड्या पण 5च बायाच्या अंगावर वलगट होती. काय खरं नाही सोयरी, गाव जरा असंच दिसतंय म्हणायचं. असा साधा शृंगार असायचा. आणि मग सगळं वरड निघालंय, वरड यायला लागलंय, मेना म्हणू लागलेली आता बघायचंय मला. मग बघितलं नारद महर्षी जवळ आहेत, नारद महर्षींना जवळ बोलवलेलं आहे. पहिल्या सुरुवातीला तर वाजत गाजत गंधर्व आणि अप्सरा आल्या. मग इतक्या सुंदर गंधर्व आणि अप्सरांना पाहिलं, ते नाचतायत गातायत. आज मेरे नाथ की शादी है, आज भोले बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है. नाचत
मेना बघू लागलेली पार्वती मातेची आई आहे, वरमाई आहे. आणि नारद महर्षींना विचारलं, एवढा सुंदर हीच नवरदेव आहे म्हणले, ह्याच्यात आहे का? इतके सुंदर आहे, नक्की ह्याच्यामध्ये नवरदेव असं. नारद महर्षी म्हणले, ह्याच्यामध्ये नाही, ही गण गंधर्व अप्सरा ही वेगळी टोळी आहे म्हणले, ह्याच्यामध्ये नाही. मग इतके सगळे गण गंधर्व आणि अप्सरा पुढे निघून गेल्या. मग पाठीमागून कुंडली नारद महर्षीने सांगितलं, हे हरिभक्त आहे म्हणले, हे विष्णू भगवंताचा मेळा आहे म्हणले, लय आनंद असतो यांच्यामध्ये. हा, यांच्यामध्ये आनंदाला कमी नाही बरं का. मग विष्णू भगवंत आले गरुडावरती. हा हा ऐका, अहो काय सुंदर मोहक रूप पाहता लोचनी, पण सुख झाले हो साजनी. काय माझ्या मनाला सुख वाटायला लागले, हा माझा जावाई आहे का? मेना माई विचारायला लागली. नारद महर्षींनी सांगितलं, नाही, ही दुसरा समुदाय आहे म्हणले, विष्णू भगवंत आहेत. जर एवढे गण एवढे सुंदर आहेत, ही कामाला आहे म्हणले त्यांच्यात, ह्यांच्यापेक्षा लय मोठा आहे महादेव. ही बारक त्यांच्या सेवेकरी आहेत म्हणले. मेना माई म्हणायला लागली, अहो सेवेकरी जर माझ्या जावायचं इतकं सुंदर आहे तर माझा जावाई किती सुंदर असेल. आनंद आहे. आणि त्या आनंदामध्ये मग तोही समुदाय पुढे गेला. विष्णू भगवंताचा समुदाय पुढे गेला, वारकरी निघून गेले. आणि त्याच्या पाठीमागून 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे, ऐरावत हत्तीवरती बसून आला. आणि सगळे देव गायन करू लागलेले, जय जयकार करू लागलेले आहेत. आज मेरे नाथ की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, भोले बाबा की शादी है, आज मेरे नाथ की शादी है. कोटी देवांचा राजा इंद्र बघितला, इंद्राणी सहित आलेला आहे. ऐरावती हत्तीवरती बसलेला इंद्र बघितला. आणि मेना नारद महर्षींना विचारू लागले, नारद महर्षी, हाच नवरदेव आहे का? नारद महर्षींनी सांगितलं, नाही नाही नाही, हा 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. हा इंद्र सुद्धा दररोज चाकरी करतो म्हणले तुमच्या जावयाच्या घरी, जावायची सेवा करणारा हा इंद्र आहे. मेना माईला वाटायला लागलं, माझ्या जावायचे सेवक जर एवढे सुंदर आहेत, माझा जावाई किती सुंदर असेल. आणि मग 33 कोटी देव इंद्र त्यांचा समुदाय पुढे गेला. मेना माई त्या माडीवरून बघू लागले, जवळ नारद महर्षी आहेत. आणि एवढ्यामध्ये किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. आता भूत प्रेतन पिशाच काही, आणि समुदाय बी किती, 3.5 कोटी. अहो इथं जर म्हणलं का, हो का, इथून येळंबून गोरमाळ्याला जाताना ह्या आमक्या आमक्या ठिकाणी भूत आहे म्हणायचं, नुसतं एक भूत आहे. माणसं त्या वाटेनं जायचं वर्ज्य करते.
आता 3.5 कोटी भूत एका ठिकाणी आल्या म्हणल्यावर लागले ना आरडायला न वरडायला न कारवा करायला. आज मेरे नाथ की शादी है, आज मेरे नाथ की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है, आज मेरे बाबा की शादी है. क्रोध करायला लागले, आरडायला लागले, वरडायला. कुणाला लांडग्याचं तोंड आहे, कुणाला कुत्र्याचं तोंड आहे, कुणाला मांजराचं तोंड आहे, कुणाला गाढवाचं तोंड आहे. आणि ती नाचायला लागली. कसं दिसत असेल? त्याच्या मागे एक पांगळाला एकाला तोंडच नाही, एकाचं तोंड वाकड आहे, कुंकड बघतय ही बी कळत नाही, एकाला हातच नाही, एकाला पायच नाही. असले नाचत यायला लागली. एकाला तर इतकी तोंड आहे की जेवाय कुंकून वाढायचं हीच पंचायत. मोरून बी तोंड मागून बी तोंड, जेवाय कुणीकडून वाढायचं. असली नाचत 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 यायला लागली. मेणा म्हणू लागलेले, नारायण महर्षी अहो ही का आहे? हे म्हणले गण आहेत, गण गण. आणि त्या गणांच्या पाठीमाग नंदीवरती आरूढ झालेले जटा मोकळे आहेत, डोक्यावरती चंद्र आहे, अंगाला भस्म लावलेला आहे आणि वाघाचं कातड कमरेला गुंडाळलेलं आहे. हातामध्ये एका त्रिशूळ आहे आणि एका हातामध्ये डमरू आहे. यायला लागलेले बघितले, लेकरांनी बघितलं. हिमालयातले लेकरं बी गेली होती. म्हणले आज आपल्या पार्वती माईचं ताईचं लग्न आहे, वरड बघाय जाऊ रे पोरांनो, चला म्हणले पळू. गेले बघितलं 3.5 कोटी भूतावळ आणि कसले आरडतेन वरडतेन कालवान. एका भूताचा किती कालवान? 3.5 कोटी भूतावळ. लेकरं घाबरली, पळतच आली, दरवाजा धडकन आपटीला आणि कळी लावली आणि त्या दरवाजाला जेवढं सामान आहे तेवढं ढकलायला लागले. आईने विचारलं, अरे काय करायला लागला? दरवाजा का लावून घ्यायला लागला आणि एवढं सामान कशामुळे दरवाजाला लावलं? म्हणजे आये मग दरवाजा उघडू नको. म्हणले का? आपल्या पार्वती माईचा नवरदेव आलाय म्हणले. अरे मग नवरदेव आला म्हणून काय दार लावून घेते ती का? आणि तू दाराला एवढं सामान कशासाठी लावलंय? नको 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 नको. चुकून जर उघडलं आणि एखादं बी जर भूतात मध्ये आलं काहीच खरं नाही. त्याच्यामुळं नवरदेव तर काय विचारूच नको. आता सगळी एवढी भूतावळण एवढ्या समुदायामध्ये नंदीवरती बसलेले बाबा, त्यांच्या कमरेला वाघाचं कातडा ही गुंडाळलेलं तरी कुठं लेकरांना दिसतंय? दिसणार का एवढ्या गर्दीतून?
लागले, भूत नाचायला लागली. आणि मग हे सगळं बघितलं. मेनामाई घाबरलेली आहे आणि नारद महर्षींना विचारू लागले, हे काय म्हणले, हे काय यायला लागले. नारद महर्षींनी सांगितलं, हेच शिवाचे गण आहेत. आणि मग नंदीवरती आरूढ झालेले महादेव 5 मुख आहेत आणि 5 मुख, डोक्यावरती चंद्र आहे, गंगा आहे, 3 डोळे आहेत, त्रिनेत्र, एका हातामध्ये कपालपात्र आहे, एका हातामध्ये त्रिशूळ डमरू आहे आणि अंगाला साऱ्या भस्म लावलेला आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत. वासुकी नावाचा जो सर्प आहे तो गळ्यात जाणवं म्हणून घातलेला आहे. हातामध्ये सापच आहे. आणि अशा भोले बाबांना पाहिलं. नारद महर्षींनी सांगितलं, माई हाच तुझा जावाई आहे. बघितलं, निरांजन करण्यासाठी आणलेलं आरतीचं ताट तसंच फेकून दिलं. चक्कर आली आणि मेनामाई गर्रकन खाली आपटली गेलेली, सावध झाली. नारद महर्षींनी सावध केलं. मेना आक्रोश करू लागलेले, रडू लागलेले. मला सप्त ऋषींनी फसवलं, मला अरुंधतीनं फसवलं. असंच होतं बघा. लग्नच जमत नाही आणि कुणी कुणाकडे पाहुणं होऊन जातच नाही. फक्त मुलीच्या आईला गुंगविणारी बाई असली, लग्न जमलं. हा तसंच आहे. मग विचारलं का, अहो तुम्ही म्हणत होता की 15 एकर बाग आहेत, सरकारी नोकरी, बांगला, पुण्यामध्ये घर, शहरात प्लॉट, सगळं असं काय काय म्हणत होत. कसं काय हो 2 एकर वाल्याला कसं. अहो महाराज, माणसं चांगली मिळाली बघा आणि पोरग चांगलं मिळालं, पण फसवलंय कुणीतरी एका माऊलीने. ती चांगली फसवणारी. तसं मेनामाई म्हणायला लागली, अरुंधतीनं वशिष्ठ ऋषीच्या बायकोनं मला फसवलंय. मी फसत नव्हते, मी नगा म्हणत होते, पण मला फसवलंय तिनं. गोड बोलून फसवलंय. असा नवरदेव कधीच देणार नाही मी पार्वतीला. आणि मग पार्वतीला म्हणू लागलेले, पार्वती कसला नवरा पसंत केला म्हणले तू. ह्या त्रिभुवनामध्ये दुसरा चांगला नव्हता का. ह्याच्यासाठी तुला नारदानं फसवलं. नारदानं सांगितले तपश्चर्या कर आणि हे नवरदेव तुला करून घे, याच्या बरोबर लग्न कर. नारदानं तुला फसवलं आणि मला अरुंधतीनं फसवलं. पार्वती सोनं टाकून दिलं तू आणि गारकुट हातामध्ये घेतलीस. अगं सूर्य सोडला आणि काजव्याला घेऊन बसली. चंदन हातामधलं टाकून दिलं आणि चिखल हातामध्ये घेतला. रडायला लागली. काही झालं तरी माझी पार्वती मी याला द्यायची नाही. पार्वतीला पोटाशी धरीन, डोंगराच्या कड्यावर उडी टाकून जीव देईन, अग्नीमध्ये प्रवेश करीन, पाण्यामध्ये उडी घेऊन जीव देईन, विष प्राशन करीन, पण पार्वती याला द्यायची नाही. रडायला लागली, आक्रोश करायला लागली, दुःख करू लागलेले. आणि मग सगळेजण जमा झाले, समजूत घालू लागलेले. हे जे रूप आहे ना, स्मशानभूमीमध्ये बसायचं, चितेची राख अंगाला लावायची, भस्म अंगाला लावायचं, रुद्राक्ष धारण करायचं, हे सगळं लीलेसाठी आहे. ही महादेवांची लीला आहे. मेनामाई, तू जसं समजते तसं नाही. या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये
शिवासारखा दुसरा सुंदर कुणीच नाही. असंच गोड बोलून फसवले वेळेले मला अरुंधतीनं. सप्त ऋषी आले आणि त्यांनी बी मला असंच सांगितलंय, पण मला काही हे खरं वाटत नाही. मग त्यावेळेला नारद महर्षी जवळ आले. शिवांना तिची समजूत घालू लागले. इकडे महादेवाच्या जवळ सगळेजण आलेले आहेत आणि देव येऊन म्हणू लागले, इतका अपमान नाही हो आम्ही तर कुठं बघितलेला. आता बाकीच्यांना काय करायचं असतंय का? लग्न जमले, नवरदेवाकडची मंडळी नवरीकडची बघते की लग्नात काय कमी आहे, कुठं जास्त आहे, कुणाला काय कमी पडले. पण काही माणसाचं असतं, हो का, पाहुणा असलाच आहे बघा, इथंच कमी पडलं बघा, तिथंच कमी पडलं बघा. मग असे काही देव गेले म्हणले, महादेवा नाही बाबा इतका अपमान आम्ही कुठं बघितलेला. अहो नवरदेवाला बघून जर लोक दरवाजा लावून घ्यायला लागली, असं झालंय का कोणत्या गावात? कधी झालंय? कुठं कधीच नाही. पण तुम्ही आल्यावर दरवाजा लावून घेतलं म्हणजे लोकांनी, आणि इथं आल्यावर अहो निरंजन करायचे, ओवाळायचे नवरदेवाला आणि ताट पालत घातलंय. इतका अपमान झालाय का कोणाचा कुठं? एवढा अपमान का सहन करायचा? शिवानी सांगितलं, लग्न कुणाचं आहे? कुणाचं? माझं आहे. मग मान अपमान कुणाला आहे? ज्याला